नमस्कार, मी माधुरीज फ्लेवरमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण मस्त असे खमंग चवीला अप्रतिम लागणारे मिक्स पिठांचे धपाटे बनवणार आहोत। अगदी कमी साहित्यामध्ये बनवून तयार होतात। तुम्ही हे प्रवासात देखील घेऊन जाऊ शकता। 4 ते 5 दिवस आरामात टिकतात। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। इथं मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे। त्याच वाटीने वाटीभर ज्वारीचं पीठ घेतलं आहे आणि वाटीला 2 चमचे कमी असं बेसन पीठ घेतलं आहे आणि ते टाकलं आहे। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये तांदळाचं पीठ देखील टाकू शकता। 1 चमचा ओवा हातावर घेऊन क्रश करायचा आणि तो टाकायचा। चवीप्रमाणे मीठ टाकायचं। अर्धा चमचा हळद टाकायची। यामध्ये टाकण्यासाठी मी एक वाटण तयार करून घेतलं आहे। त्या वाटणामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर, 2 चमचे जिरे, आलं लसूण टाकलं आहे आणि मिक्सरला वाटून घेतलं आहे। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मी थोडे धपाटे हे झणझणीत बनवणार आहे म्हणून जास्त टाकलं आहे। 1 मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं। आता अशा प्रकारे पीठ मिक्स करून घ्यायचं। एक मोठा चिरलेला कांदा टाकायचा। व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचं। हे पीठ आपल्याला जास्त घट्टसर मळायचं नाही, थोडंसं सैलसरच मळायचं। हे बघा अशा प्रकारे पीठ मळून झालं आहे। वरतून थोडंसं तेल टाकूयात आणि परत एकदा याला मळून घेऊयात आणि एक 5-10 मिनिटं झाकून ठेवूयात हे पीठ। तर 5-10 मिनिटांनंतरनी पीठ व्यवस्थित भिजलेलं आहे। एक सुती कापड घ्यायचं, पाण्यामध्ये पूर्ण भिजवून घ्यायचं। हे बघा अशा प्रकारे थोडंसं पिळायचं आणि एका पोळपाटावर हे कापड अंथरायचं। परत कापडावर थोडंसं पाणी टाकायचं जेणेकरून जे पीठ आहे ना धपाट्याचं ते यावर चिटकणार नाही। एक गोळा घ्यायचा, असं गोल गोल तयार करून घ्यायचं पीठ आणि याला पोळपाटावर ठेवून थापून घ्यायचं। हाताला थोडं थोडं पाणी लावत राहायचं जेणेकरून हे पीठ जे आहे ते आपल्या हाताला चिटकणार नाही। सगळ्या बाजूनी एकसारखा धपाटा थापून घ्यायचा। नाहीतर एका बाजूला जाडसर राहील आणि एका बाजूला पातळ होईल, म्हणून सगळ्या बाजूनी सारखा धपाटा थापून घ्यायचा। अशा प्रकारे काही वेळेस काय होतं माहितीये का, सगळ्या बाजूनी तर धपाटा हा एकदम पातळ होतो पण आतमधला जो भाग असतो ना मध्य भागातला तो जाड होतो। तर अशा वेळेला काय करायचं हे मी आणखीन एक धपाटा करून तुम्हाला दाखवते। आता हा धपाटा व्यवस्थित करून घेऊयात आपण। तर सगळ्या बाजूनी धपाटा थापून झाला आहे व्यवस्थित, कुठून चिरला नाही काही नाही। आता ह्याला आपण होल करून घेऊयात। अशा प्रकारे होल करायचे। आता गॅसवर एक तवा चांगला कडकडीत गरम करून घ्यायचा आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची। तवा गरम झाला की वरतून थोडंसं तेल सोडायचं। धपाटा यावर टाकून घ्यायचा। हलक्या हाताने वरून थोडं थोडं प्रेस करायचं जेणेकरून ज्यावेळेस आपण हे कापड उचलू त्यावेळेस धपाटा कापडाला लागून वरती येणार नाही। अशा प्रकारे कापड काढून घ्यायचं। तर बघू शकता पूर्ण धपाटा हा तव्याला चिटकलेला आहे, कापडासोबत अजिबात वरती आला नाही। थोडं थोडं तेल सोडायचं सगळ्या बाजूनी। गॅसच्या मीडियम फ्लेमवर खरपूस असा धपाटा उलटून पालटून व्यवस्थित भाजून घ्यायचा। अशा प्रकारे आणखीन थोडंसं तेल सोडायचं। सगळ्या बाजूनी खरपूस धपाटा भाजून घ्यायचा, कच्चा अजिबात ठेवायचा नाही। अशा पद्धतीने
आता मी तुम्हाला आणखीन एक धपाटा करून दाखवते. हे बघा, ज्या पद्धतीने आपण पहिला धपाटा केला होता त्याच पद्धतीने धपाटा बनवून घ्यायचा. अशा प्रकारे ज्यावेळेस आपण पहिल्यांदा धपाटे करायला शिकतो ना, त्यावेळेस आपला धपाटा हा जाडसर होतो. तर अशा वेळेला काय करायचं तेच मी तुम्हाला दाखवणार आहे. आता सगळा धपाटा असा थापून झाला. आता मधला जो हा भाग आहे ना, तो असा काढून घ्यायचा अशा प्रकारे, आणि परत त्याला असं मी जसं बनवते त्या पद्धतीने असं बनवायचं, असं एकत्र करून घ्यायचं, जेणेकरून तो मधला जो भाग आहे जाडसर तो निघूनही जाईल आणि एकसारखा धपाटा होईल. अशा प्रकारे त्याच पद्धतीने होल करून घेऊयात परत. असं केल्याने अजिबात धपाटा जाडसर होणार नाही. आता परत त्याला तव्यावर टाकून घेऊयात आपण, आणि ज्या पद्धतीने आपण पहिला धपाटा भाजला त्याच पद्धतीने हा धपाटा देखील भाजून घेऊयात. अशा पद्धतीने धपाटे बनवले तर अजिबात चुकणार नाहीत, कुठून तुटणार देखील नाहीत, व्यवस्थित होतील. हा देखील धपाटा खूप मस्त झाला आहे. आता वरतून याला मी थोडंसं तीळ लावून घेणार आहे. तीळ लावलेले धपाटे देखील चवीला खूप छान लागतात. अशा प्रकारे तीळ लावून घ्यायचं. ज्यावेळेस खाली धपाटा थापतो त्यावेळेस देखील वरतून तीळ लावलं तरी चालेल, आणि असं तीळ लावलं तरी चालेल. थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आणि खरपूस असा हा देखील धपाटा भाजून घ्यायचा. अगदी कमी साहित्यात हे धपाटे तयार होतात. 4-5 दिवस आरामात टिकतात. चवीला अप्रतिम लागतात. हे बघा, हा देखील धपाटा खूप मस्त झाला आहे. अशा प्रकारे भाजून घ्यायचं आणि तयार आहेत खमंग धपाटे. शेंगदाण्याची चटणी, दही खूप छान लागतात. एकदा नक्की करून पहा. आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. नमस्कार.